कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बनी न रहे उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी रहे भगवान का दास. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या निर्भीड आणि बेधडक यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे विचारदृष्टी यावरती स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा विषय आयुष्य आनंदाने जगलं पाहिजे, कारण ते एकदाच आहे. माझ्या आयुष्यामध्ये खूप अडीअडचणी चालू आहेत, खूप संकटे आहेत. देव माझ्याच का मागे लागलेला आहे, माझ्याशीच का, माझ्या हातूनच का घडवायचं आहे, मीच का केलं पाहिजे, अशा बहुतांश विचारामध्ये, या गोष्टींच्या विचारामध्ये व्यक्ती अडकलेला असतो. आणि त्या व्यक्तीला ह्या विचारातून बाहेर कसं निघावं हेच कळत नाही. कारण मित्रांनो, भगवंताने एवढ्या व्यक्तीमधून आपल्यालाच का निवडलं, कारण आपल्यामध्ये ती क्षमता, ती कॅपॅसिटी आहे. अशा काही गोष्टीमुळे भगवंत आपल्यावरती त्या जबाबदाऱ्या टाकत आहे आणि त्या जबाबदाऱ्या आपण पूर्णपणे पार केल्या पाहिजे, हे त्या व्यक्तीला समजत नाही. आणि तो नकारात्मक त्या विचारांमध्ये जाऊन काहीतरी विपरीत घडून स्वतःच्या हाताने काहीतरी चुकीचं घडवतो आणि नंतर पश्चाताप करत बसतो. तर मित्रांनो, अशा गोष्टी आहेत की आयुष्यामध्ये पावलोपावली असंख्य असे संकट येत असतील आणि येत राहणार आहे. तर अशा संकटांना मात द्यायची असेल तर आपल्याला निर्भीड आणि सक्षमतेने उभं राहिलं पाहिजे. अशा गोष्टी ह्या भगवंत काही खास व्यक्तींना देतो. ह्या जबाबदाऱ्या पेलवण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये तेवढी निर्भीडता आणि सक्षमता पाहिजे. मित्रांनो, एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचे 2 मुलं आहेत. एक 10 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 15 वर्षाचा मुलगा आहे. आणि 2 थैल्या आहेत, एक 3 किलोची थैली आणि एक 10 किलोची थैली आहे. तर दोघांना आपण त्या थैल्या देणार आहोत. तर ती 3 किलोची थैली आणि 10 किलोची थैली आपण त्या दोघींचं विभाजन कसं करू? तर ते असं की 10 वर्षाच्या मुलाला 3 किलोची थैली आणि 15 वर्षाच्या मुलाला 10 किलोची थैली. कारण प्रत्येकाच्या वयानुसार, त्याच्या कॅपॅसिटीनुसार आपण त्याला ते सांभाळायला ते वजन दिलेलं आहे थैलीचं. तर मित्रांनो, अशाच काही गोष्टींमुळे भगवंतही आपल्यात काही गोष्टी बघतो का, आपली क्षमता किती आहे, आपली कॅपॅसिटी किती आहे. आणि अशा काही गोष्टींमुळेच आपल्यावरती त्या जबाबदाऱ्या पडतात, हे संकटे येतात. आणि ह्या संकटांना आपण हसत हसत पार केलं पाहिजे. कारण येणारा संकटांचा काळ हा जास्त काळानुसार नसून तो काही काळासाठी येत असतो. आणि काही काळानंतर येणाऱ्या गोष्टी ह्या आपल्या नक्कीच नशिबात चांगल्या गोष्टी घडून आणतील, हे आपण जाणू शकतो. तर मित्रांनो, तशी जिंदगी खूप चांगली आहे. येणाऱ्या काही काळामध्ये आपण आपल्या संकटांना मात देऊन जर पुढे गेलो तर आपली चांगली हशीखुशी जिंदगी ही आपल्या पायाशी लोटांगण घालत असेल. तर त्यामुळे मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार न करता, त्या गोष्टींवरती जास्त ताणतणाव न घेता आनंदाने त्या गोष्टींचा स्वीकार करा आणि संकटांना सामोरे जा. एवढंच सांगणं आपल्या विचारदृष्टी या चॅनलचं राहील. तर मित्रांनो, आपण पुन्हा एकदा भेटू आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.